नमस्कार, मी शिवानी इगतपुरे. आपण पाहताय सातारा न्यूज. पाहुयात आत्ताची महत्त्वाची घडामोड. फलटण येथे झालेल्या भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या नगरपालिका निवडणूक विजयी उमेदवारांच्या आभार मेळाव्यात मंत्री जयकुमार गोरे आणि माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी रामराजे नाईक निंबाळकर यांच्यावर सडकून टीका केली आहे. मंत्री जयकुमार गोरे यांनी रामराजे यांना पुन्हा एकदा शकुनी मामा म्हणत, काय होता तू, काय झाला तू, असा कसा शकुनी मामा, बर्बाद झाला तू, अशी खोचक टीका केली आहे. मंत्री जयकुमार गोरे यांनी आपल्या भाषणात शिवसेनेवर देखील टीका केली आहे. दाढीवर हात फिरवत कोणीतरी या ठिकाणी आलं आणि इथं दहशत शिवसेनेत चालत नाही असं बोललं होतं. त्यांना मला सांगायचे आहे, याआधी देखील कोरेगावचे आले, उत्तरचे आले आणि आता फलटणचे, पण दहशत आम्हाला चालत नाही आणि आम्हाला पण दाढी आहे असं सांगत आमच्या नादाला लागायचे नाही, असा इशारा देखील जयकुमार गोरे यांनी दिला आहे. पाहुयात मंत्री जयकुमार गोरे काय म्हणाले ते. कोणतरी मध्ये आलं निवडणुकीत कोण म्हणलं इथं लय दहशत आहे, सांगितलं कोणतरी म्हणलं लय दहशत आहे इथं आणि ही शिवसेनेत चालत नाही. काय म्हणले, आणि इकडे तर चालतच नाही. आणि हे काय आहे, इकडं चालतच नाही. दाढी आमच्याकडे पण आहे ना. आमच्या नादाला लागायचं नाही. आमच्या नादाला जे लागला त्यांना माझा निरोप आहे की आमच्या नादाला लागला पहिल्यांदा कोरेगावला. संतोषजी, कोरेगावला कुठं आहेत ते? नंतर आमच्या नादाला लागले उत्तरवाले, कुठं आहेत ते? नंतर आमच्या नादाला लागले, कुठं आहेत ते? तेव्हा आम्ही कुणाच्या नादाला लागत नाही. आमचा अजेंडा क्लिअर आहे. आम्ही कुणाच्या नादाला लागत नाही. पण दादा आमच्या नादाला लागला तर सोडत नाही. ही भूमिका सातत्याने आमची आहे. त्यामुळे मला आपल्याला या ठिकाणी एवढंच सांगायचं, आता झाली निवडणूक, झाली विधानसभेची निवडणूक झाली, आता पराभव झाला आणि आता नगरपालिकेची निवडणूक झाली. मी त्या दिवशी सांगितलं, यांच्या राजकारणाची सुरुवात ही नगरपालिकेच्या निवडणुकीतनं झाली होती आणि ते नगरपालिकेची निवडणूक जिंकून नगराध्यक्ष होऊन यांच्या राजकारणाची सुरुवात झाली होती. आणि यांच्या राजकारणाचा अस्त, यांच्या राजकारणाचा शेवट हा नगरपालिकेची निवडणूक हारून झालेला आहे. आता सायकल कंप्लीट झालेली आहे. आता सर्कल कंप्लीट झाले. आता हे राजकारणात पुन्हा येणे नाही. प्रचंड मोठं नुकसान आपल्या मातीचं झालं. आपण बघितलं, सातत्यानं आपण म्हणतो काय होता असतो, काय झाला असतो. असे कसे शकुनी मामा, बर्बाद झालाच तुम्ही. मला या ठिकाणी वेगळं बोलायचं, आज टीकेचा विषय नाही. या ठिकाणी येत असताना आपण सगळ्यांनी पाहिलं, ही निवडणूक सातत्यानं आपली भूमिका होती की विकासाच्या मुद्द्यावर झाली पाहिजे. फलटणच्या विकासाच्या मुद्द्यावर मला वाटत नाही ही कधीच निवडणूक गेली. ही निवडणूक आल्यावर आपलं अस्तित्व जेव्हा विधानसभेच्या निवडणुकीच्या अगोदरपासून, जसं दादांच्या खासदारकीची निवडणूक झाली तेव्हापासून हे महाशय सातत्यानं अस्वस्थ होते. अख्खं कुटुंब अस्वस्थ होतं आणि त्यांना कुठं जायचं समजत नव्हतं, काय करायचं समजत नव्हतं, कुठं बसावं, कुठल्या पक्षात जावं, कुठल्या नेत्याकडे जावं, कोणाला मदत मागावी हे कधीच कळत नव्हतं. तेव्हा दादा, मी सातत्यानं सांगितलं, हे कधीही लढवय्ये नव्हते, कधीच लढवय्ये नव्हते. हे फक्त सत्तेत होते आणि सत्तेचा उपयोग करून लोकांना बांधून ठेवून, लोकांना दमबाजी करून, लोकांना त्रास देऊन हे सत्तेत राहिलेले होते. ज्या दिवशी सत्ता गेली त्या दिवसापासून हे माणसं अस्वस्थ झाली आणि कुठं जायचं हे त्यांना समजत नव्हतं. आपण सातत्यानं बघितलं, लोकसभेच्या वेळी पहिल्यांदा जसं अजितदादा सत्तेत आले तसे महाशय सत्तेत गेले. लोकसभेला पराभव झाला
तसं अजितदादांचं तिकीट टाकून दिलं, पुन्हा तुतारीचं तिकीट घेतलं आणि तुतारीचं नुकसान झालं वाटलं की पुन्हा भाजपच्या दारात लोटांगण घातलं, मला घ्या म्हणून. भाजपनं घेतलं नाही. अजितदादांच्या दारात गेले, त्यांनी घेतलं नाही. मग पुन्हा जशी ही निवडणूक लागली तसा हे आधार शोधायला लागले. अरे 20 वर्ष 25 वर्ष दादांनी संघर्ष केला, आम्ही संघर्ष केला, आम्ही रडलो नाही कधी. आम्ही संघर्ष केला, सामान्य माणसाच्या विकासाचं काम केलं. माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी देखील रामराजेंवर निशाणा साधत त्यांच्यावर झालेल्या आरोपांविषयी टीका केली. माझी घाणेरडी प्रतिमा तयार करताना देखील फलटण माझ्यासोबत राहील आणि ज्या मास्टरमाइंडने हे सगळं केलं त्या मास्टरमाइंडला तुम्ही पुण्याला पाठवण्याचं काम केलं, अशी टीका माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी केली आहे. पाहुयात माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर काय म्हणाले ते. अशा प्रकारचा शब्द मी या आपल्याला देतो. पुन्हा एकदा फलटणकरांचं या आरोप, अतिशय घाणेरडी प्रतिमा तयार करताना सुद्धा फलटण शहर माझ्याबरोबर राहिलं. ज्या मास्टर माइंडने हे सर्व केलं त्या मास्टर माइंडना तुम्ही पुण्याला पाठवायचं काम फलटण शहराने केलं. शहरातल्या लोकांनी सत्य काय दाखवलं, रणजितसिंह निंबाळकरच्या पाठीमागे शहर उभं राहिलं, हेच एकदा पुन्हा एकदा महाराष्ट्राला कळू द्या. एवढंच बोलतो आणि माझे 2 शब्द आवर्ते घेतो. आपल्या तालुक्यातील जिल्ह्यातील बातम्या सर्वप्रथम पाहण्यासाठी आजच सातारा न्यूजला YouTube चॅनलवर सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.